हाय हॅलो नमस्कार. मी सीमा आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आता सगळ्यांनाच माहिती आहे किंवा सगळ्याच महिलांचा आवडीचा सण तो म्हणजे मकर संक्रांती. कारण मकर संक्रांती आली की नवीन साड्यांची खरेदी, नवीन सगळे बरेच काही ज्वेलरी, बांगड्या वगैरे हे तर आपण सर्वजण घेतच असतो. तर मग सर्वात जास्त ट्रेंड असणारी मकर संक्रांतीसाठी साडी ती म्हणजे काळ्या रंगाची साडी. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची ही परंपरा आहे. ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि शोभून दिसेल असा लूक हवा असेल तर तुम्ही पुढील साड्यांची निवड नक्कीच करू शकता. या व्हिडिओमध्ये काही साड्यांचे फोटो दाखवले आहेत, तर तुम्ही तशा साड्यांचे नक्कीच निवड करू शकता. तर चला आपण एक एक साडी पाहूया. तर ऑफिससाठी कॉटन किंवा लिलन साड्या सर्वात आरामदायी आणि सुंदर दिसतात. कारण घालायला पण त्या कॉटनच्या साड्या कम्फर्टेबल असतात. दिवसभर असं म्हणजे इरिटेट वगैरे होत नाही. तर यावर साधी कॉन्ट्रास्ट बॉर्डर असल्यास ती अधिकच खुलून दिसते. दुसरी साडी, जर ऑफिसमध्ये संक्रांतीचा मोठा कार्यक्रम असेल तर तुम्ही काळी काठपदर असलेली सिल्क साडी नक्कीच नेसू शकता. यावर पारंपरिक हलव्याचे दागिने खूपच सुंदर दिसतात. नंबर 3, या साड्या वजनाला हलक्या, दिसायला रॉयल असतात. काळ्या रंगाच्या चंदेरी साडीवर सोनेरी बुट्टी असेल तर ती ऑफिसच्या वातावरणात एकदम योग्यच ठरेल. नंबर 4, जर तुम्हाला साडी सांभाळणं कठीण जात असेल, म्हणजे काही काही वेळेस खूप जर हेवी साडी असेल किंवा काठपदर साडी दिवसभर नाही ठेवू शकत, पूर्ण ऑफिसचा टायमिंग पर्यंत साडी ठेवायला जड जाते, तर सॉफ्ट जॉर्जेट काळी साडी नक्कीच निवड करा. यावर हलकी एम्ब्रॉयडरी किंवा सिक्वेन्स वर्क असल्यास ती प्रोफेशनल तरीही सणानिमित्त खास वाटते. नेक्स्ट, काळ्या साडीवर तुम्ही हायनेक ब्लाऊज, शर्ट स्टाईल ब्लाऊज किंवा एखादं स्टायलिश जॅकेट घालून तुमचा लुक अधिकच मॉडर्न करू शकता. जर समजा आता एवढं सगळं झालं आणि साडी तर म्हणजे खूप जास्त आपलं बजेट नाहीये, आपण जास्त महागडी साडी घेऊ शकत नाही, तर मग घरी संक्रांत साजरी करणार असाल तर ही साडी नक्कीच नेसू शकता. हे काही साड्यांचे फोटोज होते आणि साडीची निवड या पद्धतीनं जर केली तर तुम्ही अधिकच सुंदर आणि छान दिसाल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या मैत्रिणीला साडीची निवड कशी करायची हे कळत नाही, त्या मैत्रिणीला व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.